नमस्कार, मी अंजली मायदेव. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही व्यक्तिरेखा लिहायचा प्रयत्न केलाय ज्या की काल्पनिक आहेत. कधी कधी आलेल्या अनुभवांचा त्याच्यात मी वापर केलाय लिहिताना. तर ह्या माझ्या व्यक्तिरेखा मी वेगवेगळ्या भागांमध्ये तुमच्या समोर सादर करणार आहे. आजचा पहिला भाग आहे, व्यक्तिचित्राचं नाव आहे सुनंदा कबरे. ऐकूया. पार्ल्याला दीनानाथला नाटक पाहायला गेलेली मी. नाटक संपल्यावर बोरिवलीला परत जायला प्लॅटफॉर्म मध्ये होती. नाटक आवडलं होतं आणि खास करून त्या नाटकातलं मुख्य स्त्री भूमिकेच्या घरात काम करणाऱ्या मदतनीस बाईंचं काम खूप आवडलं होतं. परत येताना आणि ट्रेनची वाट पाहताना मनात सारखं येत होतं, त्या मदतनीस बाईंसारखी व्यक्ती आपण पाहिलीये पण कुठे ते समजत नव्हतं. त्या विचारात मी ट्रेनमध्ये चढले आणि कानावर शब्द पडले अगदी टिपेच्या स्वरात, अहो पण ट्रेन सर्वांचीच आहे आणि मी अन्याय सहन करून घेणारी बाई नाही. मला जे पटत नाही त्यावर बोलायला मी घाबरत नाही. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सुनंदा, अगदी हाच बाणा असलेली, कुठला विषय कुठे नेणारी आणि बऱ्याचदा कारण नसताना सगळा रोज स्वतःवर ओढून घेणारी सुनंदा कबरे. माझी तिची ओळखही ट्रेनमध्येच झालेली. अशाच वादात तिने स्वतःला गोवून घेतलं होतं आणि मी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तर मलाच म्हणाली होती, माझा तुमच्यावर नाहीये हो राग, तुम्ही चांगले आहात, पण खटाशी खटच असायला हवं. दरवेळी का म्हणून अन्याय सहन करायचा मी चक्रावून गेले. कारण मी चांगली आहे हे तिने 2 मिनिटात ठरवून टाकलं होतं आणि ती बाई कधीपासून तिची बाजू समजावून सांगत होती, सॉरी म्हणत होती, पण ही काही ऐकायलाच तयार नव्हती. त्या दिवशी मला मात्र माझ्या 2 पिशव्या वरच्या रॅकवर ठेवायला सुनंदानी मदत केली होती आणि शिवाय आपल्याकडचं पाणी देखील विचारलं होतं. तर अशी ही सुनंदा कबरे म्हणजे माझी त्या दिवशी ओळख झाली आणि तिचं नाव मला कळलं. छान होती, मोठ्या तपकिरी डोळ्यांची, सरळ केसांची, थोडीशी स्थूल आणि निमगोऱ्या वर्णाची. पहिल्याच भेटीत माझ्याशी खूप गप्पा मारल्या होत्या तिनं. नवऱ्याशी पटत नाही पण सासूशी पटतं हे सांगेपर्यंत. मुलीचं नाव, शाळा, स्वतःची हॉस्पिटलमधली नोकरी हे सर्व सांगितलं होतं तिनं मला. मला जरा हे वेडेपणाचंच वाटलं होतं, पण तिच्या बोलण्यात मात्र भाबडेपणा होता. त्या स्वभावाने मी कुठेतरी बांधली गेले तिच्याशी. एकदा बँड्राला एका प्रदर्शनात मला ती अशीच अचानक भेटली. तिचं हॉस्पिटल तिथे जवळच होतं. काय मॅडम, झाली का खरेदी असं मला विचारलं आणि माझ्याकडे आली. मला हवी असलेली बॅग, कानातले मला मिळाले होते त्यामुळे मी खुश होते. पण सुनंदाच्या चेहऱ्यावर मला जरा नाराजी दिसली. मी सहज म्हटलं, का ग, दमलेली वाटतेस, चेहरा उतरलाय, काय झालं? मी हे म्हणायचा अवकाश जणू या प्रश्नाची वाट पाहत असलेलं पाणी तिच्या डोळ्यातून झरू लागलं. मी तिला घेऊन कॅफेटेरियामध्ये गेले. दोघींसाठी कॉफी आणून मी तिला शांत केले. जरा वेळाने तिला विचारलं, सुनंदा, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? तर नागिणीसारखी फिसकारत मला म्हणाली, मॅडम, आता माझ्या नवऱ्याचं आडनाव कबरे आहे, मग लग्नानंतर मी तेच आडनाव लावणार ना? यात माझा काही दोष आहे का? मला नीटसं काहीच समजलं नव्हतं. म्हणजे यात रडण्यासारखं काय आहे? मी म्हटलं, नाही ग, तू काय करणार यात? बघा, तुम्हाला सुद्धा हे समजलं, पण हे जग आहे ना मॅडम, वाईट आहे. इथे प्रामाणिक माणसाची किंमतच नाही कुणाला. सगळे द्वेष करतात माझा. सुनंदाबाई कबरे पुन्हा मूळ विषय सोडून दुसरीकडेच भरकटल्या होत्या. मी विचारलं, सुनंदा, कोण काही म्हणालं का तुला? अहो, आता मी कबरे आहे म्हणून मी नर्स नसावं का? एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला उगीच नोकरी मिळाली का? कबरे आडनाव तुझ्या नोकरीच्या स्टेटसला सूट होत नाही म्हणे, बदलून टाक. हे हॉस्पिटलमधले टवाळ लोक मला असा सल्ला देतात. अरे माझं काम बघा ना, त्यावर बोला. ब्ला 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 सुनंदा फुटून बोलत होती. खरं तर मलाही पटकन हसूच आलं असतं एरवी,
पण सुनंदाचा तो अवतार बघून मी घाबरले होते. ती चिडली की थोडा तोल गेल्यासारखं बोलायची आणि त्यांनी समोरचा माणूस घाबरून जायचा. माझं अगदी तसंच झालं होतं. तिला स्टेशनपर्यंत सोबत करून मी तिला शांत केलं होतं आणि मग मी माझ्या मार्गाने घरी परतले. हल्ली अनेक दिवसात मला ती भेटली नव्हती आणि आज अशी तिची आठवण झाली म्हणून मग मी तिला ट्रेनमधनच फोन केला. मे आय नो हू इज स्पीकिंग? सुनंदा कबरे मॅडम माझ्याशी एकदम इंग्लिशमध्ये बोलत होत्या. मी नाव सांगितल्यावर हसून म्हणाली, मॅडम तुम्ही? सॉरी तुमचा नंबर नवीन मोबाईलमध्ये आला नाहीये. कशा आहात? मी मजेत. तू कशी आहेस? आणि नोकरी कशी चालली आहे तुझी? सुनंदा पडत्या आवाजात म्हणाली, मॅडम माझी नोकरी गेली. मी आता बिझनेस करते. अगं नोकरी कशी गेली? मी जरा काळजीनं विचारलं. त्यानंतर मला जे काही समजलं त्यांनी मी हसावं की रडावं हेच मला कळेना. झालं असं होतं की सुनंदा ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथे एक मोठे राजकारणी ऍडमिट झाले होते. ते महिनाभर तिथे होते आणि सुनंदाला एक आठवडा तिथली ड्युटी मिळाली होती. तिने नेहमीप्रमाणे वेळेवर व्यवस्थित त्यांची सर्व कामे केली. ते राजकारणीही खुश होते तिच्या कामावर, तिच्या वागण्यावर. मग त्यांनी तिचं थोडं कौतुक केल्यावर मात्र सुनंदा मॅडम स्वतःला ग्रेट समजू लागल्या होत्या. त्यांच्या जरा अति संपर्कात राहू लागल्या होत्या. राजकारणी साहेबांनाही काहीतरी विरंगुळा हवा होता आणि त्यांनाही एव्हाना सुनंदाच्या स्वभावाची कल्पना आली होती. ते तारीफों के फूल सुनंदावर उधळू लागले होते आणि मागे तिची थट्टा करू लागले होते. सुनंदाबाईंच्या गावी ही गोष्ट नव्हतीच. त्या स्वतःवर, जगावर प्रचंड खुश होत्या. एक दिवस त्या साहेबांनी सुनंदाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आणि सुनंदाने साहेबांबरोबर घेतलेल्या सेल्फीने फेसबुकवर स्टेटस टाकलं, साहेब खऱ्या सौंदर्याचे भोगते व बाईच्या कपॅसिटीला वाव देणारे. सुनंदाच्या या पोस्टने साहेब बिथरले. हॉस्पिटलने सुनंदावर ऍक्शन घेतली आणि सुनंदा माफीनामा देऊन घरी बसली. मॅडम मी नको होतं असं लिहायला आणि माझ्या मनात असं काही नव्हतं हो. त्यातून काही वाईट अर्थ निघेल असं मला कळलं सुद्धा नव्हतं मॅडम. माझा नवरा चिडला, त्याला मी माझ्या पोस्टचा अर्थ विचारला आणि मग मला कळलं की मी किती मोठा घोळ केलाय ते. मॅडम मी तर जीव द्यायला निघाले होते पण स्वामींनीच मला वाचवलं त्यातून. आता ना मॅडम मी ॲनिमल कम्युनिकेशन शिकते आहे. कुत्र्यांची भाषा समजून घेणारे मी. ते खूप मदत करतात मॅडम माणसांना डिप्रेशन मध्ये असं मी ऐकलंय. मॅडम तुम्हाला डिप्रेशन आलं ना तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ते हिलिंग किंवा ती थेरपी वगैरे ते सगळं नक्की देईन. इतकं सर्व घडूनही सुनंदाचा फाबडेपणा तसूभर हल्ला नव्हता. जे ऐकलं त्यांनी मला खरंच थेरपी घ्यायची वेळ येईल की काय असं वाटलं होतं. मी फोन ठेवला आणि सुनंदा कबरे हे नेमकं काय रसायन आहे या विचारात पडले. धन्यवाद.